तर मी तुम्हाला टूल्स दाखवतो. टूल्स आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत आणि 3 प्रकारचे असतात. आता कोणती पण आपण लेखन करताना बोटानं लेखन करतो का पेनानं? आणखी कशा कशाने लेखन करतो आपण सांगा? पेन्सिल, आणखीन खडू, आणखीन स्केच पेन, आणखीन पेन्सिल झाला, पेन झाला, खडू झाला, आणखीन राहिलं ना कशाने लेखन करतो आपण? स्केच पेन. आणखीन ब्रशनं नाही करत का आपण? करतो. जर तुम्ही काडी वगैरे जरी घेतली त्या काडीनं पण आपण लेखन करू शकतो, बरोबर आहे. पण रांगोळी बघा, मऊ रांगोळी असते, आपल्या हातातून ती अशी जर सोडायचा प्रयत्न केला तर तेवढी मनासारखी सुटत नाही. आणि लेखनासाठी एक काहीतरी चांगला साचा लागतो. जर आपल्याकडं साचे आहेत, आता ते साचे कसे असतात मी तुम्हाला दाखवते. साचे 3 प्रकारचे असतात. आता हा जो पहिला साचा आहे हा प्लास्टिकचा आहे. कशाचा आहे? प्लास्टिकचा. आता या साच्यांची पण साईज असते. एकदम सगळ्यात छोटा जो आहे तो अर्धा इंच. किती? अर्धा इंच. त्याच्यानंतर 1 इंच, एक असतो 1.5 किंवा 2 इंचाचा आणि हा असतो 3 इंचाचा. रांगोळी लेखन करताना बऱ्याच वेळेस आपल्याला छोटे अक्षर लिहायचे असले तर छोटाच साचा वापरायचा. मोठी जयंती, कोणाचा बर्थडे, काहीतरी लग्नाचा सोहळा किंवा काहीतरी कोणाला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या तर आपण मोठे साचे वापरतो. हे साचे आहेत प्लास्टिकचे. त्यानंतर दुसरे अशाच प्रकारचे साचे, थोडेफार त्याच्यामध्ये साईजचा फरक आहे. हे फायबरचे आहेत. कशाचे आहेत? फायबरचे. बऱ्याच वेळेस आपण मुलं खेळताना असं पडून जातो, पास पडला तर तो फुटत नाही, तुटत नाही, काहीच नाही. दिसतो का? ते काय बॉम्ब आहे का असं माझ्यासारख्याला? असं टाकलं तर झेलून घेतला पाहिजे. हे त्यासाठी दिलाय की तुम्हाला ते समजलं पाहिजे. हे कसले साचे आहेत? हे खास करून विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी. आणि जे व्यावसायिक लोक असतात, रांगोळीचं काम करतात, त्यांना त्याच्यामधून ही कला अशी की याच्यामधून आपण खूप छान असं अर्थार्जन करू शकतो, म्हणजे पैसे पण कमवू शकतो. आता हे साचे आहेत कसले? स्टीलचे. हे स्टीलचे मजबूत साचे असतात आणि याच्यामधून रांगोळी देखील चांगली पडते. सेम तेच हे दिसतात का? किती जणांना बघू वाटतं हातात घेऊन? ये ना. कोण येत आहे? 8वी वाले. दिशा उभं राहा. दिशा फटकन घेऊन बघा हातामध्ये. हा लोखंड. आता बघा, आपण पेन पेन्सिलनं लिहितो, बरोबर आहे. तर यानं पण असं लिहिता येईल का आपल्याला? येईल, पण ते तसं अक्षर येणार नाही. याची एक पद्धत असते. आता याची पद्धत कशी असते ती तुम्हाला दाखवणार आहे की याला आपला जो अंगठा आहे त्याला वरून धरायचं, ही बोट मागं आणि असं त्यानं टाकायचं. आता हे लेखन करत असताना या लेखनाच्या मागं गणित आहे, गणितातली पण भूमिती आहे. कसं आहे लेखन? आपण लिहिताना पेन कोणत्या कोणानं पकडतो? कोणत्याच नाही, सरळ लिहितो, सोडून देतो. पण हा साचा ज्यावेळेस आपण लिहितो का त्याला 45 अंशाच्या कोणामध्ये लिहावा लागतो. कोण सगळ्यांना माहिती आहे? 90 अंशाचा कोण कोणता आहे? काटकोन. बरोबर. किती अंशाचा आहे तो? 90. त्या काटकोनाला बरोबर मधून जर आपण दुभागलं तर एक भाग कितीचा होईल? 45 आणि दुसरा 45. तो जो दुभागत असताना मधली रेष जी असते ना 45 ची, त्याच्यावर ठेवून मग आपण ते लिहायचं असतं. आता मी तुम्हाला दाखवतो कसं कशा पद्धतीने ते आपण लिहित असतो. आता इकडे बघा, ही खाली जमीन आहे. जमिनीवर जर आपण पांढरा रंग आथरला आणि त्याच्यावर जर रंगानं लिहिलं तर ते उठून दिसल. रंग जर आथरले आणि पांढऱ्या रंगाने लिहिलं तर ते उठून दिसल. जमिनीवर दिसल का ते? तर मग आपण काय करू, पहिले आपण एखादा रंग त्याच्यावर आथरू. हा डार्क आहे आणि हा थोडासा फेंट. आता याच्यामध्ये 2 प्रकार असतात. आपण होळीचे जे रंग वापरतो का ते पण खाली आपण आतरू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला एक अशी चाळणी वापरावं लागते. परंतु ते रंग महाग पडतात आणि ही रांगोळी आपल्याला स्वस्त पडते. चला आता आपण इथे आनंददायी शनिवार लिहू. काय लिहू? आनंद. पुढे 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 येऊ नका. आता या रंगाला आपण आतरत आहोत.